हॅलो फ्युचर नर्सिंग ऑफिसर्स, तुमचं OT नर्सिंग ऑफिसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आत्ताच MPSCने म्हणजेच 12 जून 2026 रोजी कार्यालयीन आदेश आहे ते पाठवलेत. त्याचा विषय असा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुनर्वलोकनासाठी तज्ज्ञ समिती गठीत करणे. म्हणजेच आपला जो DMAR किंवा DHSचा सिलेबस आहे नर्सिंग रिलेटेड किंवा नॉन नर्सिंग रिलेटेड, त्याच्याविषयी काय करणे, पुनरावलोकनासाठी तज्ज्ञ समिती गठीत केली. म्हणजे सिलेबससाठी आपला सिलेबस काय असेल, निगेटिव्ह मार्किंग असेल की नाही, प्री टेस्ट घ्यायची की मेन्स घ्यायची, एक्झाम कशी घ्यायची, काय घ्यायची, सिलेबसमध्ये काय काय टाकायचं, याच्याविषयी त्यांनी एक समिती गठन केलेली. त्यानुसार कार्यालयीन आदेश असा आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच MPSCने 13 मे 2026 परीक्षा विद्यमान अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची विनंती महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्थेत केली आहे. बदल्या, शैक्षणिक व व्यावहारिक गरजांच्या अनुषंगाने अभ्यासक्रम अद्ययावत करणे आवश्यक असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या निर्देशनानुसार सदर कार्यालयासाठी खालीलप्रमाणे तज्ज्ञ समिती गठन करण्यात आलेली आहे. मग आपली जी समिती आहे ती गठन केली त्यांनी. मग समितीचे कार्यक्षेत्र कसे असेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या गट अ, गट ब, राजपत्रित, अराजपत्रित आणि गट क सेवा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमाचे सर्वसमाविष्ट पुनरावलोकन करणे, संबंधित विभाग, संबंधित विषयांच्या तज्ज्ञांशी विचारविनिमय करणे, अभ्यासक्रमातील कार्यबाह्य विषय बदलून नवीन तांत्रिक, प्रशासकीय, समानकालीन घडामोडींशी संबंधित विषयांचा समावेश सुचवणे, सुधारित अभ्यासक्रमासह शिफारसीचा सविस्तर अहवाल तयार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करणे. म्हणजेच जर आपल्या सिलेबसमध्ये काही चेंजेस असेल DMARच्या, तर ते सुचवणे. जसं DMAR 2023मध्ये झाली, तर त्यात काय होतं, 60% तुमचं टेक्निकल आणि 40% नॉन टेक्निकल. म्हणजेच 40% तुमचं GK, जनरल नॉलेज, व्याकरण, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण असं होतं. जे 60% होतं ते नर्सिंग विषयी तुम्हाला विचारलेलं होतं. मग यात काही चेंजेस करायचे का, हे सुद्धा या समिती हे सांगू शकते किंवा सुचवू शकते. तर जे स्टुडंट आहेत ते अजून जरी स्टडीला लागले नसेल, तर आपल्याकडे अजून 3 महिने. या समितीला काय सांगितलं त्यांनी, समिती आपला अंतिम अहवाल आदेशाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत सादर करेल. म्हणजेच आज त्यांनी 13 जूनला आदेश काढलाय, म्हणजे सप्टेंबर महिन्यात वगैरे त्यांना जो अहवाल आहे तो सादर करावा लागेल. म्हणजे आपला अजून तरी 3 महिने आपली एक्झाम येणार नाही. हा 3 महिने जो आहे तो आपल्यासाठी गोल्डन पिरियड ठरू शकतो. आपला जो आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे, ज्यांना खरंच फ्युचरमध्ये नर्सिंग ऑफिसर बनायचं आहे गव्हर्नमेंटमध्ये, हा त्यांच्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे. त्यांनी अजूनसुद्धा अभ्यास केला पाहिजे. जे अभ्यासाला लागलेले नाही त्यांनी आता थिअरीपासून जरी सुरुवात केली तरी पण ते अजूनसुद्धा फ्युचर नर्सिंग ऑफिसर्स गव्हर्नमेंटमध्ये बनू शकतात. तर समितीच्या आवश्यकतेनुसार संबंधित विषयातील तज्ज्ञ शासकीय अधिकारी यांना समितीच्या बैठकीस निमंत्रण करू शकेल. समितीने कार्यालयीन कामगार सदस्य, सचिव सह मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र हे पाहतील आणि समिती आपला अंतिम अहवाल या आदेशाच्या दिनांक 3 महिन्याच्या आत सादर करेल. म्हणजेच बघा, अजून आपली एक्झाम नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये येऊ शकते. मग एक्झाम आपली IBPS घेईल की TCS घेईल हे अजून आपल्याला काहीच सांगता येत नाही. आणि सिलेबस सुद्धा काय असेल, 100% नर्सिंग येईल की 80% नर्सिंग येईल, आपल्याला हे पण सांगता येणार नाही. सिलेबस हे आपल्या हातात नाही, पण जो स्टडी आहे तो आपल्या हातात आहे. आपण आत्तापासून स्टडीला सुरुवात करू शकतो. आज थिअरी प्रॅक्टिस, MCQ प्रॅक्टिस आपण करू शकतो. ऑनलाईन भरपूर कोचिंग सेंटर आहे, ते तुम्ही जॉईन करू शकतात. ते जॉईन केल्यावर तुम्ही त्यांची थिअरी कंप्लीट करा. 3 महिने आहेत आपल्याकडे, थिअरी कंप्लीट करून तुम्ही MCQची प्रॅक्टिस करा. ज्यांना खरं जॉब करून खरं स्टडी करायचं आहे त्यांनी खरंच थिअरीवर भर द्या. तुम्ही फक्त MCQ प्रॅक्टिस करून तुमचं सिलेक्शन नाही होणार, कारण एक्झाम लेवल आता खूप मॉडरेट टू हाय झालेली. आधी कसं होतं, थोडीफार जे क्वेश्चन होते वन लाईनर येत होते, आता वन लाईनर क्वेश्चन विचारत नाही, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये विचारतात किंवा प्रॅक्टिकल नॉलेज, थेरॉटिकल नॉलेज तुम्हाला पाहिजे. त्याशिवाय तुम्ही कुठल्याही एक्झाममध्ये सफल होऊ शकत नाही. जर तुम्हाला खरंच एलिजिबल व्हायचं असेल एक्झाममध्ये, तुम्हाला क्रॅक करायचे असेल, मेरिटमध्ये यायचं असेल, तर तुम्हाला आतापासूनच स्टडी करावं लागेल. मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की PR यादव बुक तुम्ही यूज करा. तुमच्याकडे अजून सुद्धा वेळ, तुम्ही टार्गेट आहे PR यादव हे दोघं बुक सुद्धा तुम्ही रेफर करू शकतात. 3 महिने अजून एक्झामची ॲड येणार नाही, कारण त्यांना सिलेबस अजून डिस्कस करण्यासाठी समिती गठीत करायची. समिती गठन झाल्यावर 3 महिन्यानंतर ते अहवाल सादर करतील. म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये एक्झामची ॲड येऊ शकते. लवकरात लवकर घ्यायची असेल तर 4000+ पोस्ट आहेत नर्सिंग ऑफिसरच्या. बघा,
त्यातनं तुमची एक पोस्ट मिळवायला तुम्हाला फक्त थोडी मेहनत घ्यायची. आता थोडी मेहनत घेतली, तुमच्या आयुष्याचं सोनं होऊन जाईल. ठीक आहे फ्रेंड्स, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला किंवा चॅटमध्ये कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुम्ही मला क्वेश्चन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.